श्री स्वामी समर्थ. तर आज आपण बघणार आहोत आलू पराठा म्हणजेच बटाट्याचा पराठा कसा करायचा. तर चला बघूया. यासाठी लागणारे साहित्य. सर्वात पहिलं मी इथे 5 बटाटे घेतले, ते कुकरला शिजवून घेणार आहे. बटाटे शिजतायत तोपर्यंत मी इथे पीठ मळून घेणार आहे. इथे मी 3 चमचे गव्हाचं पीठ घेतलंय, त्यामध्ये ओवा घालायचा आहे. ओवा घालतायच्या आधी आपल्याला हाताने असा प्रेस करायचा आहे, मगच त्या पिठामध्ये घालायचं आहे. नंतर जिरं घालायचंय, चवीनुसार मीठ आणि 1 चमचा तेल घालायचंय. आणि आपण जसं गव्हाचं पीठ मळतो त्या प्रकारे मळून घ्यायचंय. थोडं थोडं पाणी घालून मळायचंय. आपल्याला पीठ जास्त घट्ट पण नाही मळायचं आणि पातळ पण नाही मळायचं, असं मीडियमच मळायचं. तोपर्यंत बटाटे शिजलेले असतील. नंतर ह्याची साल काढून आपल्याला ते खिसून घ्यायचे. मी ते खिसणीचा वापर केलाय बटाटे खिसण्यासाठी. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही स्मॅशर वापरू शकता किंवा कोणताही तांब्या आणि ग्लास वापरू शकता बटाटा स्मॅश करण्यासाठी. पण खिसणीने चांगले स्मॅश होतात, त्यासाठी मी खिसणी वापरली आहे. नंतर यामध्ये धना पावडर, जिरा पावडर आणि लाल तिखट मसाला घालायचा आहे. चवीनुसार मीठ घालायचंय. आणि मी इथे अद्रक, लसूण आणि मिरचीची पेस्ट केली होती, ती आता यामध्ये घालायची. आणि सर्व काही आपल्याला मिक्स करायचंय. आपण जसं पीठ मळतो त्या प्रकारे आपल्याला मळून घ्यायचंय. अशा प्रकारे करायचंय. नंतर ह्याचे आपल्याला गोळे करायचे आणि आपण जे पीठ मळलेलं होतं गव्हाचं त्याचेही आपल्याला गोळे करायचे. नंतर गव्हाचं जे पीठ आहे ते थोडंसं आपल्याला लाटायचंय, एवढ्या आकारात लाटायचं. आणि त्यावर जो बटाट्याचा आपण गोळा केलेला होता तो यावर घालून आपण जसं मोदक करतो त्या प्रकारे आपल्याला असं बंद करायचंय. ते असं गोल करायचंय. परत एकदा आपल्याला ते सुक्या पिठामध्ये घालून हलक्या हाताने लाटून घ्यायचं. जास्त जोर लावून लाटायचं नाहीये, नाहीतर आपल्या पोळपुट्याला चिपकायची शक्यता असते. अशा प्रकारे हलक्या हलक्या हाताने लाटायचं आपल्याला. थोडं पीठ लावत लावत लाटू शकता. आणि लाटताना थोडं जाडच लाटायचं, पातळ लाटायचं नाही, कारण पराठे जाडच असतात ना, त्यामुळे. नंतर एक तवा गरम करून त्यावर तेल लावून घ्यायचंय आणि आपला पराठा भाजून घ्यायचा. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही बटर किंवा तूपही लावू शकता. अशा प्रकारे आपला आलू पराठा तयार आहे. अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.